नमस्कार मंडळी. बघा, आपल्याला जर कोणाला न नडता, न भांडता आणि कोणताही बदला न घेता त्याची खरी जागा दाखवून द्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला स्वतःच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवावी लागते. काय होतं माहितीये का, हल्लीच्या जगात तोंड चालून किंवा अंगाची मस्ती दाखवून कोणी मोठं होत नाही. खरी ताकद ही आपल्या शांततेत आणि आपल्या कष्टाच्या ताकदीत असते. आपल्याला हिणवणाऱ्या किंवा आपल्याला कमी लेखणाऱ्या लोकांच्या नादी लागून आपण आपला वेळ आणि इज्जत घालवायची नसते. त्यापेक्षा आपला स्वभाव इतका भारी आणि वजनदार ठेवायचा की समोरच्याला त्याची चुकीची वागणूक बघून स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. आपला इंगा असा दाखवायचा की आवाज न करता थेट समोरच्याच्या काळजाला भिडला पाहिजे. हाच खरा आणि इज्जतदार मार्ग आहे, जो आपल्यालाही मोठा करतो आणि नडणाऱ्याला गपचूप वटणीवर आणतो. नंबर 1, आपल्या यशाने उत्तर द्या. बघा, व्यवहारात कसं असतंय, जेव्हा 4 लोक आपल्या नावाने खडे फोडतात किंवा आपल्याला कमी लेखतात ना, तेव्हा त्यांच्या तोंडाला लागून आपला शब्द आणि वेळ वाया घालवायचा नसतो. कुत्रं भुकलं म्हणून आपण काय हत्ती होऊन भुंकत बसणार का? नाही ना. अशा वेळी शांत राहायचं आणि आपली सगळी ताकद रात्रीचा दिवस करून फक्त कष्टावर लावायची. जेव्हा आपली प्रगती आणि यश अख्ख्या जगात ढोल बडवून बोलू लागतं तेव्हा आपल्याला हिणवणाऱ्यांची तोंड आपोआप काळी पडतात. आपण न बोलताही आपलं यश बघून समोरच्याचा जो जळफळाट होतो ना, तोच त्यांचा सर्वात मोठा आणि जिव्हारी लागणारा पराभव असतो. त्यामुळे न भांडता फक्त आपल्या कामातूनच त्यांना कडक उत्तर द्यायचं. नंबर 2, स्वतःला हळूच बाजूला करून घ्या. बघा, जिथं आपल्या जीवाभावाच्या माणसाला, आपल्या शब्दाला आणि आपल्या मौल्यवान वेळेला कवडीचीही किंमत मिळत नाही ना, तिथं उगीच मान खाली घालून थांबण्यात काहीच अर्थ नसतो. अशा ठिकाणी कोणाशीही फापट पसारा न मांडता किंवा उगीच वादावादी न करता आपला पाय गुपचूप मागे घ्यावा आणि तिथून निघून जावं. आपला स्वभाव असा वजनदार पाहिजे की आपण तिथून गेल्यावर समोरच्याला आपली किंमत कळाली पाहिजे आणि आपली नसण्याची पोकळी त्याला आतून बोचली पाहिजे. न बोलता, न भांडता स्वतःची इज्जत राखत बाजूला होणं हाच समोरच्याला त्याची खरी जागा दाखवण्याचा सगळ्यात धारदार आणि सुसंस्कृत मार्ग आहे. नंबर 3, वाद घालण्यास नकार द्या. बघा, आपल्याकडे एक म्हण आहे, मूर्खाच्या नादी लागून आपला वेळ आणि जीभ खराब करायची नसते. प्रत्येक एरागेराच्या फालतू बोलण्याला उत्तर देत बसलो तर आपली किंमत कमी होते. जेव्हा समोरचा माणूस आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण उगीच भांडणात न पडता फक्त शांत राहून चेहऱ्यावर एक छोटंसं हसू ठेवतो ना, तेव्हा त्याचा सगळा माज एका मिनिटात धुळीला मिळतो. तुमची ही शांतता आणि ते मुश्किल हसू समोरच्याच्या काळजाला थेट जाऊन लागतं. आपण काहीच न बोलता जे मौन पाळतो ना, तेच समोरच्याला आतल्या आत एवढं अस्वस्थ करून सोडतं की त्याला स्वतःच्याच बोलण्याची लाज वाटू लागते. हाच खरा शहाणपणा असतो. नंबर 4, भावनांना स्वतःचा मालक होऊ देऊ नका. जगात काही लोकांचा धंदाच असतो की आपल्याला उगीच टोमणे मारायचे आणि उचकवून बघायचं. पण आपण जर त्यांच्या बोलण्यावर लगेच गरम झालो आणि चिडलो ना, तर समजून घ्यायचं की आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपण स्वतःच त्यांच्या हातात दिलाय. ते आपल्याला पाहिजे तसं नाचवणार. म्हणूनच आपल्या मनाची आणि भावनांची चावी कधीच दुसऱ्याच्या हातात द्यायची नाही. आपण एकदम शांत आणि खंबीर राहायचं. जेव्हा समोरच्याच्या लक्षात येतं की आपण याला एवढं बोलूनही याच्या चेहऱ्यावरची रेष देखील हालत नाही आणि याला काहीच फरक पडत नाही, तेव्हा तो स्वतःचातून पार खचून जातो आणि गपगार होतो. नंबर 5, आपली प्रगती शांत ठेवा. बघा, आपल्या शेतात जेव्हा आपण बी पेरतो तेव्हा ते मातीत शांत पडून राहतं, गाजावाजा करत नाही. पण जेव्हा त्याचा थेट मोठा वृक्ष होतो तेव्हा सगळं जग बघत राहतं. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. आपण काय उद्योग करतोय, आपले पुढचे प्लॅन्स काय आहेत, हे उगीच गल्लीतल्या 4 लोकांना ढोल बडवून सांगण्याची काहीच गरज नाही. शांतपणे पडद्यामागे राहून कोणालाही सुगावा लागू न देता आपल्या कष्टाची मशागत करत राहायची. जेव्हा तुमचं यश थेट मोठ्या थाटामाटात जगासमोर येईल ना, तेव्हा तुम्हाला कमी लेखणारे आणि तुमच्यावर जळणारे लोक थक्क होऊन तोंडात बोटं घालून बघतच राहतील. तुमचं गपगुमानं केलेलं कामच त्यांची बोलती बंद करेल. नंबर 6, तिथे चमका जिथे त्यांनी तुम्हाला कमकुवत समजलं होतं.
आयुष्यात कधीतरी असा प्रसंग येतो जेव्हा आपण पार खचून जातो, डोळ्यात पाणी येतं आणि दुनिया आपल्याला हरलेलं समजू लागते. पण अशा वेळी खचायचं नाही. ज्या मातीत आपण पडलो ना, त्याच मातीतून पुन्हा उभं राहायचं. एक कडक नियम आहे. ज्या लोकांनी ज्या ठिकाणी तुम्हाला रडताना किंवा हतबल झालेलं पाहिलंय, नेमकं त्याच मैदानात स्वतःला इतकं तावून सुलाखून मजबूत करायचं की विचारताच सोय नाही. जेव्हा तुमचा तो कमबॅक होईल आणि तुम्ही यशाच्या शिखरावर उभे राहाल ना, तेव्हा तुम्हाला कमजोर समजणाऱ्यांची बोलती पार बंद होऊन जाईल. पडलो तरी पुन्हा राजासारखं कसं उभं राहायचं हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून देणं हाच खरा मर्दपणा आहे. नंबर 7. आपल्या सीमा निश्चित करा. आपल्या घरात जसे वेश आणि कुंपण असतं ना, जेणेकरून कोणत्याही भटकं जनावरांना आत येऊ नये, तसंच आपल्या आयुष्याचंही एक कुंपण पाहिजे, ज्याला आपण लक्ष्मण रेखा म्हणतो. बाजारातल्या स्वस्त मालासारखं उघडं पडायचं नाही की कोणीही येरागेरा यावं आणि आपल्या मनाशी आणि भावनांशी खेळून निघून जावं. स्वतःची किंमत आणि स्वतःचा आदर करायला सगळ्यात आधी आपण शिकायला पाहिजे. लोकांची लायकी आणि त्यांची मर्यादा किती हे त्यांना वेळेवरच दाखवून दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही माणसांना त्यांच्या हद्दीत ठेवायला शिकता ना, तेव्हा कोणाचीही हिंमत होत नाही तुमच्या आयुष्यात नको तितकं डोकावण्याची. आपली किंमत आपणच राखायची. मग समोरचा वठणीवर येतो आणि त्याला त्याची जागा आपोआप कळते. नंबर 8. यशस्वी होऊनही नम्र राहा. आपल्या मातीचा एक साधा नियम आहे. झाडाला जितकी जास्त फळं ना, तितकी त्याची फांदी जमिनीकडे खाली झुकते. हल्ली कसं झालंय, 4 पैसे आले की लोकांचे पाय जमिनीवर टिकत नाहीत. लोक हवेत उडू लागतात. पण खरी ताकद आणि वजन हे पैशात आणि घमेंडीत नाहीत, तर ते आपल्या नम्रतेत असतं. तुम्ही आयुष्यात कितीही मोठ्या शिखरावर पोहोचा, पण आपले पाय आणि आपले संस्कार नेहमी जमिनीवरच असले पाहिजेत. जेव्हा तुम्ही मोठे होऊनही गरिबाशी, लहानांशी आदराने आणि प्रेमाने वागताना, तेव्हा समाजात तुमची इज्जत आणि मोठेपणा कैक पटीने वाढतो. तुमचं हे वागणं बघून तुम्हाला पूर्वी कमी लेखणारे लोक स्वतःच्याच नजरेत एवढे लहान होतात की त्यांना मान वर करून बघायचीही लायकी उरत नाही. नंबर 9. पूर्णपणे दुर्लक्ष करा. ही या जगातली सगळ्यात मोठी आणि बिन रक्ताची शिक्षा आहे. जो माणूस तुमच्यावर उगीच जळतो, पाठीमागे तुमच्या नावाने खडे फोडतो किंवा वाईट बोलतो ना, त्याला थेट आपल्या आयुष्यातून आणि मनातून वजा करून टाकायचं. तो माणूस जिवंत असूनही आपल्यासाठी फार मेलाय, तो अस्तित्वातच नाही असं त्याच्या समोर वागायचं. जेव्हा आपण अशा लोकांकडे डुंकूनही बघत नाही ना, तेव्हा त्याचा जळफळाट दुप्पट होतो. तुमची हीच उपेक्षा समोरच्या माणसाला आतल्या आत एवढी पोखरते आणि तोडून टाकते की त्याला स्वतःची किंमत शून्य वाटू लागते. त्यामुळे न भांडता फक्त दुर्लक्ष करून समोरच्याचा माज जिरवणं हाच कडक उपाय आहे. तर मंडळी, जगात नडणारे आणि जळणारे खूप भेटतील, पण आपण त्यांच्या तोंडाला लागून आपली इज्जत आणि वेळ अजिबात घालवायचा नाही. आपली शांतता आणि आपलं यश एवढं कडक पाहिजे की समोरच्याला आपली लायकी न बोलता समजली पाहिजे. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या काळजाला थेट भिडला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी माणसाच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या खास मित्राला नक्की शेअर करा, ज्याला आयुष्यात न भांडता राजासारखं जिंकायचं आहे. धन्यवाद.